नमस्कार मंडळी, राम राम. बघा, माझी तर भोगीच्या भाजीची तयारी चालू झालेली आहे. आजपासून निवडून साफ करून तिला ठेवायची. हे बघा, मी शेंगदाणे तर घरातलेच आहेत आपले. इथे गाजर, फ्लॉवर, पावटा आहे, वटाण्याच्या शेंगा, इथे घेवडा आणलेला आहे, चाकवत सुद्धा मिळालेली आहे. इथे बघा डाळ पण मिळाल्यात. मी डायरेक्ट डाळ घेऊन आलेली आहे. आता ह्याच्यामध्ये ना कारळं बाकी आहेत, तांदूळ टाकायचे आहेत, बोरं बाकी आहेत. पण आता थोडंसं सामान आणून हे करून ठेवते. कारळं तर मला मिळालंच नाही. आणि दरवेळेला म्हणजे आता हे भोगीच्या भाजीत तर टाकतात शेंगदाणे, अख्खे शेंगदाणे तर एवढे भारी लागतात ना. आमच्या घरात सगळ्यांना आवडते ही भाजी. जवळजवळ किलोभरची तरी भाजी होईल ही. डब्याला पाहिजे असते, खायला पाहिजे असते, सगळ्यांना लहान मोठ्यांपासून सगळ्यांना आवडते. आणि भाजी पण एवढी, त्या बोलतात ना, त्या दिवशीची त्या दिवसाला खूप चव असते. त्याचप्रमाणे उद्या ही भोगीची भाजी एवढी भारी लागते ना. माझ्या सासरवाडीमध्ये म्हणजे मराठवाड्यामध्ये याला ना खेंगाट बोलतात. आणि माझ्या सासूबाई दरवर्षी खरं तर हे सगळ्या गोष्टी करत असतात. आणायचं, बघायचं, आम्हाला सांगतात, पण त्या साफ करणं येते. पण त्या म्हणाल्या की आता ही जबाबदारी तुम्ही घ्या. थोडं सामान मी तुम्हाला सांगते, ते तुम्ही घेऊन या, साफ बीप नीटनेटकं करून ठेवा. सकाळी लवकर डब्बा द्यायचा आहे. तर म्हटलं आत्तापासून जर आपण साफ करून ठेवलं तर बरं पडेल. म्हणूनच आता साफ करायला लागलेली आहे. तुमची झाली का तयारी?